तो कैसा था आपका ऊपर का एक्सपीरियंस? ये तो भागने लगे, गजब बेइज्जती है। जाण्यासारखे आहे. पुढच्या हॉटेलला म्हणून त्याच्या आहे ना हीच व्हिडिओ टाकायची. शिव सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, वाजलेत 6 आणि आपल्याला खूपच उशीर झाला आहे. आपल्याला रात्री 5 वाजता कल्याणला जे माझे मित्र होते ते 5 वाजता ना कल्याणला भेटायचं होतं आपल्याला. थोडा डोंबिवलीमध्ये पाऊस होतं त्यामुळे थोडा मी थांबलो होतो. टायटलवरून तुम्हाला माहीत पडलंच असेल की आज आपण कुठे चाललो आहे ते. चला तर मग आपण आता डायरेक्ट गडाच्या पायथ्यालाच भेटूया. तोपर्यंत आपण थोडे बाईक रायडिंगचे मजे घेऊ. आणि आज आपण चालवणार आहोत बुलेट क्लासिक 350 BS6. रस्ता पूर्ण खाली आणि एकदम सामसूम आहे. वे टू मुरबाड गोरखगड. मित्रांनो, गोरखगडला जायचे झाल्यास मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला यावे व पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून मसापाट्या मार्गे धसे गावात यावे. या धसे गावातून देहरीपर्यंत खाजगी जीप किंवा STची सेवा उपलब्ध आहे किंवा आपण प्रायव्हेट वाहन जसे बाईकवर करून आलात तरी आपण त्या मार्गे जाऊ शकता. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी हरीश मिळेकर. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ट्रेकर्स अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो, पाठी तुम्ही बघू शकता पुण्याला गोरखगडला पुढे माझे मित्र आहेत. आणि आता सध्या आपण डायरेक्ट पायथ्याशी आलो आहे. चला आपण थोडं पुढे सुरू करूया. मित्रांची ओळख करून देतो मी. माझा मित्र
हाय, मी तेजस नरेश लाने फर्स्ट टाइम आलोय मी. आलेलो फर्स्ट टाइम आयरेस सोबत. हा माझा बालपणीचा मित्र आहे, एकदम खास फुल माझा फ्रेंड मित्र आहे. एकदम लोंगडी यार. आम्ही एकत्र शाळेमध्ये आणि होतो. मित्र आहे. तुझं नाव काय मित्रा? माझं नाव ऋषभ शिगवण. मी मुंबईवरून आलोय आणि हा माझा मित्र माझ्याच गावचा. याच्यासोबत आता आलोय. एक माझा आत्याचा मुलगा आहे आणि मी या सगळ्यांना घेऊन आलोय. आणि आमच्या घरी माझा मित्र पहिल्यांदाच आणि यासोबत एवढं ट्रेक केलं पण फर्स्ट ट्रेक आहे याच्यासोबत. गोरखगड मित्र समोर दिसतं गोरखगडचा प्रवेशद्वार आहे. मित्रांनो गोरखगडला आल्यावरती प्रवेशद्वार आहे, जी कमानी आहे त्याच्यावरती हे मंदिर आहे. गोरक्षनाथ स्वामी आणि विठ्ठल रुक्माई यांचं हे मंदिर आहे. त्यानंतर हा जो रस्ता आहे इथून आपली गोरखगडची ट्रेक चालू होते. हा रस्ता जातो गोरखगडकडे. आणि पाठीसुद्धा एक मठ आहे. मठाला राहायची व्यवस्था वगैरे होऊ शकते इथे. पाऊस होता त्यामुळे जरा रस्ता थोडा स्लिपी झाला आहे, म्हणजे खूप पाय सरतो इथे. तर तुम्ही गोरखगडला पावसाळी आलात तर चांगले ग्रिपवाले शूज वगैरे घालून या. त्यासाठी खूप सेफ्टी, आपल्या पायाला खूप ग्रिप मिळते. आणि मित्रांनो ट्रेकिंगला येण्याची मजा म्हणजे पावसाळीच. पावसाची हिरवळ असते त्याच्यामुळे निसर्गाचं सौंदर्य काही वेगळंच असतो. हां आम्ही मागे आलो होतो ना सप्टेंबर एंडला. पावसाळ्यात मस्त होतं. उन्हाळ्यात कसा ऊन लागतो ना खूप. नाही आम्ही गणपती वगैरे होऊन लास्टला एंडला एकदम पावसाळा संपायच्या टायमाला एवढी उमस होती ना, वारा तर चालतच नव्हता. तुझी किती ट्रेक आहे? माझा दुसरा ट्रॅक आहे इथे. आणि असं दुसऱ्या गडांचं वगैरे? दुसरा हरिहरगड 2 वेळा केलाय, कलावंतीन केला, रायगड 4 वेळा केलाय. अच्छा चांगलं आहे. माझी 18वी आहे आता. आणि गोरखगड किती? गोरखगड 3रा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर जय शिवराय. जय शिवराय. अक्षरशः घामाघूम झालो मी. तुम्हाला काय वाटतंय? खूप छान वाटतंय. छान अनुभव आहे हा. आणि वातावरण इतकं सुंदर आहे की अक्षरशः या कामाच्या वेळेतून हा वेळ काढलाय तो मन खरंच एकदम एकदम प्रसन्न खूप झालं. आनंद आहे. एक दिवस का नाही पण रोजच्या रुटीपेक्षा वेगळं खूप आनंद, खूप छान वाटतंय. मित्रांनो, आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. हा, कारण नक्कीच. नेहमीच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण आपलं आयुष्य गमावत चाललेलो आहोत. आणि सध्याच्या पेंडेमिक मध्ये आयुष्य किती राहील याची गॅरंटी कोण घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणात जेवढा हा आनंदात जगा. प्रत्येक क्षण हा खूप इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या मर्जीने आणि जेवढा प्रसन्न राहता येईल किंवा जेवढा एन्जॉय करता येईल तेवढं तुम्ही करा. भरपूर शिवरायांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे, तर ते तुम्ही फिरा, बघा, अनुभवा. त्यांचा एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि खूप काही गड किल्ले असे इतके सुंदर आहेत की अनुभव त्यांचा पण खूप छान आहे आणि खूप छान वाटतं. आणि जो काही आपला ऐतिहासिक वारसा आहे तो जपा. या गड किल्ल्यांवर तुम्ही गेलात जर फिरायला, तिथे नासाडी करू नका किंवा तिथे काही लिहून ठेवू नका. आणि जर काय नेत असाल तुम्ही भरलेल्या पाण्याच्या हा, बाटल्यावरती पिशव्या घेऊन वगैरे. जाता, पिशव्या घेऊन जाता. परत तुम्ही त्या खाली रिकाम्या उतरा. असताना त्यांचं वजन कमी होतं तेव्हा तुम्ही ती घेऊन याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असते. आणि गडावरती जर तुम्हाला कचरा वगैरे दिसत असेल
तरी तो तुझा तुम्ही उचलला तरी चालेल. असं काही नाही की आपण नेलेलं फक्त आपण आणलं पाहिजे परत. जर दुसऱ्याने जरी टाकला असेल तरी तो आपलं उचलणे आपलं कर्तव्य आहे. ही आपली जबाबदारी कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला अनुभव चांगला आनंद घ्यायचा असेल तर ट्रेकिंग बेस्ट आहे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो ट्रेकिंगला येते वेळी उत्तम ग्रिपवाले शूज घालून येणं आवश्यक आहे. आता माझ्या मित्राचे एक सँडल तुटले आहे. जुने पुराणे सँडल नका घालून येऊ. थोडंसं आराम 100 विश्रांती झालं. पुन्हा एकदा छोटासा विश्रांती नंतर परत चढणं आपण चालू करतोय. तर लेट्स गो. एकदम विहंगमय दृश्य आहे. एकदम धुक्याने नाटलेल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. महादेव. बोळगडच्या पायथ्याला थोडं खाली एक शनिदेवाचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही माझ्या पाठी. हा रस्ता आहे गोरगडला जायला. थोडा वरती गेला थोडं गोरगडचा पायथा लागतो आपल्याला. इथे काही सूचना फलक लिहिलेले आहेत. मी थोडा कॅमेरा स्टेबल ठेवतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता. आणि हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. नुसतं वाचून काही फायदा होणार नाही. ते जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपण अंमल केला पाहिजे. याच्यावरती खूप सारी माहितीसुद्धा दिलेली आहे.
मित्रांनो, गोरखगडचे मुख्य आकर्षण म्हणजे जे कातलामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत, जी मुख्य चढ आहे ती ह्या ठिकाणावरून चालू होते आणि समोर दिसते ते गोरखगडचे मुख्य प्रवेशद्वार आहे. गोरक्षनाथांच्या साधनेचे ठिकाण म्हणून या गडाला गोरखगड असे नाव पडले आणि या गडाची उंची तब्बल 2137 फूट एवढी आहे. गोरखगड मित्रांनो, शहाजी राजांच्या काळात या गडाला महत्त्व होते, पण येथे कोणत्याही लढाईचा उल्लेख केला गेला नाही. शिवकालात या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावरती नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो, हा गोरखगडचा मुख्य दरवाजा आहे. आपण आता मुख्य दरवाजापर्यंत येऊन पोचलो आहे आणि बघा, हास्य एक अलगच चेहऱ्यावरती जे दिसतं तेजस माझं नावच तेजस आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरती तेज आलेला आहे. एक सुकून मिळतो इथे पोचल्यावरती. हर हर महादेव, हर हर महादेव, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. वरती आल्यावर खूप जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मित्र आकाशाला वगैरे आले. ते बरं आहे मग आपण जो कोणी पाऊस वरती आहे मित्रांनो, जवळच्या पाऊस सुरू झाला आहे. हवेने एवढं लागतंय ना अंगाला वगैरे. मित्रांनो, ही जी स्टेप आहे ना थोडी डिफिकल्ट आहे. थोडं इथं सांभाळून चढावं लागतं आहे. पावसामुळे थोडं आणखीनच ते रिस्की वाटतं खूप. पावसाळी शेवाळे भाजल्यामुळे थोडं हात स्लिप किंवा पाय स्लिप होण्याची शक्यता खूप असते. थोडं ग्रीप थोडा हाताला मिळाला तरच पुढचं पाऊल उचलायचं. मित्रांनो, समोर जे आपल्याला शिल्पी दिसत आहेत त्यांना सातकर्णी असे म्हणतात. सातकर्णी म्हणजे जुन्या काळातील जे योद्धा होते त्यांचे शिल्पी आहेत. त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही मला. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. फुलका दिसतोय ते मच्छिंद्रगड.
तर गोडकरावरती आल्यावरती एक छोटीशी एक गुफा लागते. ते कॅम्पिंग करायसाठी पण खूप पुरेशी जागा आहे. हे बघा कॅम्पिंग केलेलीच आहे ऑलरेडी. तुम्ही 50-30 माणसं आरामात झोपू शकतात. खूप प्रशस्त अशी गुफा आहे. मासे म्हणजे ताजं पाणी. खूप रिस्की असं एक मॅच आहे मित्रांनो. तुम्ही जपून जरा सांभाळून येत जा. इथं आले होते तर आता दिसते एक वाटत नाही काय घरी थोडं उभी पाऱ्याने लोक पकडायला वगैरे आहे असं बाजूला बाजूला एवढं काही नाही पावलं. खडतर आणि कठीण असा हा रॉक पॅच आहे. थोडं जपूनच हात ठेवावं लागतं. जरा थोडं स्लिपी सुटलेलं पायऱ्या वगैरे सेवल वाटल्यामुळे. सेवल आहे मित्रांनो, त्यामुळे जरा हात वगैरे पाय थोडं स्लिप व्हायची शक्यता आहे. आपला जो शिड्यांचा जो होता पायऱ्यांचा टप्पा पार केला आपण आणि आता आपला थोडं नाल्यासारखं थोडं चालत जायचं थोडं वरती. मेन जो होता तो मेन जो आहे तो पायऱ्या टप्पा आहे. तो पार केला की आपल्याला एक छोटंसं तुलकाला होतं वरती पठाराचं आहे, छोटंसं जास्त मोठं नाही. आणि आपण आता पोचलेलो आहोत गोरखगड टॉपला. कसं वाटतंय? मस्त एकदम गारगार वाटते. सर्व रिलॅक्स मूड झालाय. एक सुकून मिळाला. सुकून काय असतं ना त्याला म्हणतात.
मित्रांनो गोरागडचं टॉप म्हणजेच एक छोटंसं पठारच आहे आणि खूप छोटं म्हणजे खूपच छोटं आहे, निमोलची जागा आहे तुम्ही बघू शकता. आणि एकदम वरून जे दिसते दृश्य खूपच छान वाटतं वरती आल्यावरती, थोडं सुकून मिळतो. मित्रांनो तर आपण आता गड उतरलो आहे. खूप मजा आला पण ट्रेकला. थोडा टिपिकल होता, पाऊस खूप होता. बघूया आमच्या पार्टनरना काय वाटतंय ते, त्यांचं पण मत घेऊया. काय भाई लोक जमलात का? जमलात? अशा प्रकारे आमचा ट्रेक काय सांगाल तुम्ही ट्रेकबद्दल, कसं वाटलं? खूप मस्त सुंदर. मस्त छान वाटलं. थोडंसं दमल्यासारखं झालंय, बट आनंद पण तेवढाच आहे. अच्छा, सर्वात जास्त आनंद आहे. सर्वात जास्त आनंद ह्यानी घेतला. अच्छा अच्छा भावाने 2 वेळा पैसे कमवले, खूप 2,000 रुपये. आमच्यापैकी बरेच जणांचं फर्स्ट टाइम पैसे भेटतात पहिला सांगायचा. अनुभव चांगला मिळाला त्यामधून. हे काहीतरी वेगळं. सर्वात चांगला अनुभव कोणता ट्रेकचा तुम्हाला घेतला? मला सर्वात चांगला अनुभव आहे कळसुबाईचा. गेले 8 वर्ष मी कंटिन्यू जातोय कळसुबाईला, तर चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळे इथे एवढा सुद्धा त्रास झालेला नाहीये, कारण का याच्यापेक्षा ते जास्त वर आहे. मस्त तर एन्जॉय केली वगैरे, खूप मस्त होतं जायला. आणि एकच तुम्हाला संदेश देतो की गडावर जाताना किंवा कुठेही जाताना तुम्ही आहे ना प्लॅस्टिकची बॉटल असो किंवा खाद्यपदार्थ असो कुठे टाकू नका. तुमच्याच बॅगमध्ये घेऊन तुम्ही रिटर्न या. दुसरे कोणाचे असतील तरी पण ते सुद्धा घरी रिटर्न आणा. एवढेच बोलतो. थँक्यू. तर मित्रांनो आपण आपल्या आता व्हिडिओ इथं संपूया. ट्रेक कंप्लीट झाली आपली. आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय जिजाऊ.